हॅलो मित्रांनो, तर आज आपण बघणार आहे ओरिओ बिस्किटांपासून ना ही स्वीट डिश कशी बनवायची। लहान मुलांची ही खूप आवडीची आहे। याला म्हणतात स्वीज रोल। तर खूप सोप्या पद्धतीने हे बनवून तयार होतं। अवघ्या 30 मिनिटांमध्ये हे बनवून तयार होतं। तुम्ही बघू शकता एकदम दिसायलाही सुंदर आहे। तर आपण जी रेसिपी स्टार्ट करूया। तर इथे मी घेतलेले आहेत 3 पॅकेट ओरिओ बिस्किट। हे 10 रुपयाचे पॅकेट आहेत। तर आता याला आपण फोडून हे बिस्किट मोकळे करून घेऊया एका डिशमध्ये। तर ह्या एका पॅकेटामध्ये ना 5 बिस्किटे होती। ते तुम्ही मोठं पॅक घेतलं तरी चालेल, म्हणजे क्वांटिटी कमी जास्त जेवढं तुम्हाला हवं आहे बनवण्यासाठी क्वांटिटी। तर मला इथे एकूण 15 बिस्किटे इथे जमा झालेली आहे 3 पॅकेटमध्ये। तर आता काय करायचं आहे, इथे मी घेते आहे 2 बाउल। तर नेक्स्ट प्रोसेस तुम्हाला मी दाखवते। आता आपल्याला इथे काय करायचं आहे, तर आता इथे बिस्किट घेऊन आपल्याला त्याची जी सेंटरची जी क्रीम आहे ती आपल्याला वेगळी करायची आहे आणि बिस्किट जे उरतील ते आपल्याला एका वेगळ्या बाउलमध्ये काढायचे आहे। जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे, तर तुम्ही बघू शकता प्रत्येक बिस्किट आपण वेगळं करून टाकणार आहे आणि क्रीम एका वेगळ्या बाउलमध्ये। तशी चाकूच्या साहाय्याने तुम्ही इझिली क्रीम रिमूव्ह करू शकता। तर असेच करून आपल्याला सर्व बिस्किटांचे इथे मोकळं करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मी बिस्किट आणि क्रीम इथे केलेली आहे वेगवेगळी। तर आता आपण घेऊया एक मिक्सर जार, ज्यामध्ये आपण हे बिस्किट सर्व टाकून घ्यायची आहे। आता याची आपल्याला एकदम फाईन पावडर करायची आहे, एकदम बारीक पावडर। तर इथे मी पावडर ही अशी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता एकदम असं बारीक टेक्स्चर आहे याचं। तर आता काय करायचं, आपण यामध्ये काय करायचं आहे, इथे रूम टेम्परेचरचं मी दूध घेणार आहे, थंड गरम काही हरकत नाही। तर इथे मी सर्वात प्रथम 4 चमचे दूध टाकून घेते आहे। तर आता आपल्याला एका स्पूनच्या साहाय्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे। दूध आपल्याला इथे लागता टाकायचं आहे, कारण की तो आपल्याला एकदम असा पिठाचा चपाती मळतो आपण, त्यासाठी एकदम असा घट्टसर इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे। कारण आपण याला रोल करणार आहे, तर त्यामुळे हे एकदम असं चिकट नको व्हायला, त्यामुळे आपण इथे लागता आपण दूध टाकूया, जसं आपल्याला गरज लागेल तसं। याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर ऑलरेडी असतं, त्यामुळे आपण इथे थोडं दूध अजून टाकूया। तरी किमान मी इथे 6 चमचे दूध वापरलेलं आहे। याच्यामधलं जे बटर आहे ते रिलीज होऊन जाईल लगेच। तुम्ही बघू शकता एकदम असं शाईन आलेली आहे याला, आणि दाटसर असं एकदम घट्ट असा पिठाचा याचा गोळा तयार करून घेतलेला आहे मी। तर आता आपण जी क्रीम काढून ठेवलेली होती तिला काय करायचं आहे, आपण हेच दूध आपण इथे थोडंसं ॲड करणार आहे, किमान 2 चमचे। तर आता एकदम दुधामध्ये एकदम असं मॅश करून घ्यायचं आहे, पूर्ण ठेसून घ्यायचं आहे, म्हणजे क्रीम आणि दूध एकदम मिक्स झालं पाहिजे। म्हणजे आपण केकवर जी क्रीम लावतो ना त्या टेक्स्चरमध्ये हे आलं पाहिजे। तर तुम्ही बघू शकता स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपण असं हे असं प्रेस करून असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता असं क्रीमसारखं याला टेक्स्चर आलेलं आहे। तर याच पद्धतीने आपल्याला हवं आहे। तर आता काय करायचं, आपल्याला इथे एक क्लीन रॅप घ्यायची आहे, म्हणजे प्लास्टिक, कुठलीही प्लास्टिक घ्या, तिला स्वच्छ करून घ्या आणि तिची एक साईड दुमडलेली पाहिजे, तिन्ही साईड ओपन पाहिजे। तर आता काय करायचं, आपण एक मध्ये ना आपण जो गोळा तयार करून घेतलेला होता बिस्किटांचा तो इथे सेंटरला ठेवून घेऊया आपण, आणि वरतून ही प्लास्टिक लावून घ्यायची आहे। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसंच तुम्ही सुद्धा करा। आणि काय करायचं आहे, आपण एका लाटण्याच्या साहाय्याने ना याला लाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता एकदम जाड किंवा एकदम बारीक लाटायचं नाही आहे, जेणेकरून आपली डिझाईन व्यवस्थित दिसेल याप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता शक्यतो आपल्याला हे चौकोनी आकारामध्ये लाटलं तर चांगलंच होईल, म्हणजे एक्स्ट्रा जे याचं साईडच्या ज्या कडा आहे त्या वाया जाणार नाही। तुम्ही बघू शकता मी असं चौकोनी आकारामध्ये याला लाटून घेतलेलं आहे, म्हणजे एक्स्ट्रा जो याचा पार्ट आहे ना तो वाया जाणार नाही। तर आता मी वरची जी प्लास्टिक आहे ती काढते। आता यावर आपल्याला काय करायचं, आपण जी क्रीम तयार करून ठेवली होती ना, जी दुधामध्ये मिक्स करून ठेवली होती ती क्रीम आपण याच्यावर आता लावायची आहे। तर आता तुम्ही बघू शकता मी इथे क्रीम घेतलेली आहे आणि आता इथे लावून घेणार आहे। तर पूर्ण चौकोनावर ही आपल्याला एकसारखी पसरली पाहिजे, याप्रमाणे आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघताच आहे त्याप्रमाणे आपण इथे क्रीम लावून घेऊया। तर तुम्ही बघू शकता पूर्ण मी इथे क्रीम लावलेली आहे। तर आता आपण हे दुमडून घेऊया, रोल बनवून घेऊया। तर आता एका साईडची प्लास्टिक उचलून आपल्याला मधल्या भागामध्ये ना असं रोल करून घ्यायचं आहे, असं गुंडाळून घ्यायचं आहे, आणि ती जी प्लास्टिक याची हळूवारपणे आपण काढायची आहे, आणि पुन्हा ती प्लास्टिक पकडून आपल्याला
पुन्हा एकदा असं रोल करायचं आहे, जेणेकरून आपल्या हातालाही चिकटणार नाही आणि एकदम सोप्या पद्धतीने हा रोल बनून तयार होईल. जास्त प्रेस करायचं नाही आहे. तर मी तुम्हाला एकदा झूम करून दाखवते, तुम्ही बघू शकता. आता हीच पद्धत आपण 2-3 वेळा राऊंड करायची आहे, जोपर्यंत आपला रोल तयार होत नाही. तुम्ही बघू शकता 2-3 वेळेस आपलं इथे राऊंड बनणार आहे. तर जास्त प्रेस न करता आपण इथे अलगदपणे असा रोल तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने इथे आपला रोल बनून तयार आहे. तर ही प्लास्टिक आपण रिमूव्ह करायची नाही आहे. त्याच प्लास्टिकने आपण हे गुंडाळून आपण याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. आता जी उरलेली प्लास्टिक आहे, रोल तर आपला बनून तयार झालेला आहे. तर आता जी उरलेली प्लास्टिक आहे ना, त्याच प्लास्टिकने आपण हा रोल दुमडून घ्यायचा आहे पूर्ण प्रकारे. तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा पूर्ण साईडने आपण इथे रोल करून घेऊया प्लास्टिकचा जो कागद आहे तो. आणि याच पद्धतीने आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. किमान 4 ते 5 तास लागतील आपल्याला याला सेट व्हायला. तर तुम्ही बघू शकता मी 4 तासानंतर हा रोल काढला तर एकदम असा कडक झालेला आहे, जेणेकरून आपण याचे जेव्हा काप काढू ना तेव्हा एकदम असे इझिली कापल्या जातील आणि डिझाईनसुद्धा दिसायला छान दिसेल. तर तुम्ही बघू शकता एकदम असं मस्त इथं रोल बनलेला आहे. एकदम असा कडक झालेला आहे, त्यामुळे आपल्याला जे आपण कापू ना रोल त्याच्या वड्या जेव्हा तयार करू आपण तेव्हा ते दिसायला खूप छान दिसेल. तर आता हीच प्लास्टिक मी उलटी करून यावर कट करून घेते, म्हणजे डायरेक्टली सरफेसवर आपल्याला हे चिकटणार नाही. तुम्हाला मी दाखवते कट करून. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा पातळ काप करू शकता. तुम्ही बघू शकता किती सुंदर डिझाईन आलेली आहे. आपण ज्या आळूच्या वड्या बनवतो ना सेम प्रकारे आलेली आहे. तर आता इथे सर्व मी इथे कापून घेते आहे. तर तुम्हाला एक मी दाखवते रोल, तुम्ही बघू शकता. तर आता इथे सर्व रोल मी कट करून घेते आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त डिझाईन आलेली आहे. एक रोल मी तुम्हाला इथे दाखवते. एकदम छान अशी डिझाईन बनवून एक स्वीट डिश म्हणून आपली इथे तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.